टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। स्टेशनला हुंडाबळीच्या अनुषंगाने केस दाखल झालेली आहे। तिचे पती, तिचं सासू आणि तिचे सासरे यांच्याकडून तिला वारंवार माहेरून पैशाची मागणी केली जात होती आणि त्या अनुषंगाने तिला मारहाण केली जात होती। त्याचबरोबर तिला स्वयंपाक येत नाही किंवा इतर कारणावरून तिला शारीरिक आणि मानसिक छळ तिचा केला जात होता। या कारणावरून तिने हँगिंग करून सुसाईड केलेलं आहे। तर त्या अनुषंगाने आपल्याकडे हुंडाबळीची केस दाखल आहे। या गुन्ह्यातले तीनही आरोपी, तिचे पती, तिचे सासू आणि तिचे सासरे या तिघांना अरेस्ट करण्यात आलेलं आहे। सर, तिची आत्महत्या नसून हत्या करण्यात आल्याचा आरोप तिथल्या नातेवाईकांनी केलेला आहे। सकृतदर्शनी ते सुसाईड बाय हँगिंग आहे। आम्ही स्पॉट व्हिजिट केलेली आहे, फॉरेन्सिकची टीम पण कॉल केलेली आहे आणि PMसाठी बॉडी आपण सिव्हिल हॉस्पिटलला पाठवलेली आहे। या सगळ्याचा तपास झाल्यानंतर आपण कन्क्लुजनला येऊ शकू। खरं काल दुपारी ही आत्महत्या झाल्याचं कळते। काल दुपारपासून मोहोळ ग्रामीण रुग्णालयामध्ये पोस्टमॉर्टमसाठी बॉडी ठेवली, मात्र नातेवाईकांनी सोलापूरमध्ये सांगितलेलं आहे पोस्टमॉर्टम। बरोबर, काय डिमांड होती, कशा पद्धतीने नातेवाईकांची डिमांड होती की त्यांच्या म्हणजे मैताचं जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे, पोस्टमॉर्टम जे आहे तो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करावा, स्थानिक रुग्णालयाकडे करू नये। त्यानंतर आपण सगळी प्रक्रिया पूर्ण करून सिव्हिल हॉस्पिटलला बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवलेली आहे। सर, कुटुंबाचा साधारण सातत्याने त्रास दिला होता। जी मोठी मुलगी आहे ती देखील त्याच घरात आहे, तिला देखील मारहाण आणि तिला देखील त्रास होता। या संदर्भात आधी काही तक्रार आपल्यापर्यंत प्राप्त झालेली होती? नाही, आतापर्यंत काही तशा तक्रारी प्राप्त नाही आहेत। त्या अनुषंगाने तपास केला जाईल। सर, कोणती सुसाईड नोट वगैरे घटनास्थळी सापडलेली आहे? नाही आहे, सुसाईड नोट वगैरे काही सापडली नाही। आरोपींची नावं काय, कुठल्या कलमानुसार गुन्हा दाखल? 80B हे जे नवीन BNS कायद्यामधलं कलम आहे, 80(2), जे जुन्या IPCमध्ये 304B हे कलम होतं, तर त्या अनुषंगाने आणि 115(2) जे शारीरिक आणि मानसिक छळ केल्याबद्दलचं कलम BNSमधलं लावलेलं आहे। आणि आरोपींचे नाव पवन बलभीम भोसले आणि त्यांची पत्नी अलका बलभीम भोसले। नाही, सुरुवातीला त्यांचं असं होतं की आरोपी वगैरे अरेस्ट केले नाही, तर पण आता तसं काही नाही आहे। आपण जसं त्यांचं म्हणणं आहे त्याप्रमाणे FIR दाखल केलेली आहे। तपास योग्य पद्धतीने चालू आहे आणि त्यांच्या ज्या मागणी होती की सिव्हिल हॉस्पिटलला PM झालं पाहिजे, ते सुद्धा आपण सिव्हिल हॉस्पिटलला बॉडी पाठवलेली आहे। सगळे आरोपी अरेस्ट केलेले आहेत।